रामकृष्ण हरी मित्रांनो, जून महिना या ठिकाणी चालू झाला आणि माझ्या वारकरी बांधवांचं लक्ष हे पंढरपूरकडे लागले बघा. आता म्हणजेच आषाढी एकादशीला पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हावं. मित्रांनो, या महाराष्ट्रातून आपले सगळ्या संतांच्या पालख्या आहेत त्या आषाढी वारीला पंढरपूरला जातात बघा. आणि मित्रांनो, आज आपण संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचं जे वेळापत्रक आहे 2026चं ते आज आपण जाणणार आहोत. संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा कुठं कुठं थांबतो, सगळा मुक्काम आणि सगळ्या त्या गावांची नावं आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, दिनांक 24/6/2026 वार बुधवार येतोय आणि या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होणार आहे. आणि हा जो पालखी सोहळा आहे याचा जो प्रवास आहे तापी तीरापासून ते भीमा तीरापर्यंत आहे, म्हणजेच पंढरपूरपर्यंत 600 किलोमीटरचा प्रवास. 6 जिल्ह्यातून हा पायी प्रवास आहे बघा, दिव्य प्रवास. आणि लाखो वारकरी बांधव भगवंताच्या नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेनं चालतात. मित्रांनो, दिनांक 25/6/2026 पालखीचा जो मुक्काम आहे दसरखेड ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 26/6/2026 पालखीचा जो मुक्काम आहे तो मलकापूर या ठिकाणी असतो. याच्यानंतर 27/6/2026 पालखीचा जो मुक्काम आहे हा मोताळा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 28/6/2026 पालखीचा मुक्काम हा बुलढाणा या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 29/6/2026 पालखीचा मुक्काम हा येळगाव या ठिकाणी असतो. याच्यानंतर 30/6/2026 पालखीचा मुक्काम हा चिखली या ठिकाणी असतो बघा. याच्यानंतर 1/7/2026 पालखीचा जो मुक्काम आहे भरोसा फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 2/7/2026 पालखीचा जो मुक्काम आहे देऊळगाव मही या ठिकाणी असतो. याच्यानंतर 3/7/2026 पालखीचा मुक्काम देऊळगाव राजा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 4/7/2026 पालखीचा जो मुक्काम आहे जालना कन्यानगर या ठिकाणी असतो. याच्यानंतर 5/7/2026 पालखीचा मुक्काम तो काजळा फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 6/7/2026 पालखीचा मुक्काम हा अंबड या ठिकाणी असतो. याच्यानंतर 7/7/2026 पालखीचा जो मुक्काम आहे तो वडीगोद्री या ठिकाणी असतो. याच्यानंतर 8/7/2026 पालखीचा मुक्काम गेवराई या ठिकाणी असतो. याच्यानंतर 9/7/2026 पालखीचा मुक्काम पाडळशिंगी या ठिकाणी असतो. याच्यानंतर 10/7/2026 पालखीचा जो मुक्काम आहे नामलगाव फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 11/7 पालखीचा जो मुक्काम आहे बीड माळीवेस या ठिकाणी असतो. याच्यानंतर 12/7/2026 पालखीचा मुक्काम बीड या ठिकाणी बालाजी मंदिरात असतो. याच्यानंतर 13/7/2026 पालखीचा मुक्काम पाली या ठिकाणी असतो. याच्यानंतर दिनांक 14/7/2026 पालखीचा मुक्काम वाणगाव फाटा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 15/7/2026 पालखीचा मुक्काम पारगाव सोनई मंगल कार्यालयात असतो. आणि याच्यानंतर 16/7/2026 पालखीचा मुक्काम हा वाकवड या ठिकाणी असतो. याच्यानंतर 17/7/2026 पालखीचा मुक्काम भूम या ठिकाणी असतो. आणि याच्यानंतर 18/7/2026 पालखीचा मुक्काम हा जवळा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 19/7/2026 पालखीचा मुक्काम शेंद्री या ठिकाणी असतो. याच्यानंतर 20/7/2026 पालखीचा मुक्काम हा माढा या ठिकाणी असतो. याच्यानंतर 21/7/2026 पालखीचा मुक्काम हा आष्टी या ठिकाणी असतो. याच्यानंतर 22/7 संत मुक्ताबाई यांचा हा पालखी सोहळा आणि लाखो वारकरी बांधव माझे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोचतात. आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, म्हणजेच वारकरी बांधवांचं देह जे मनामध्ये होतं ते पूर्ण होतं. आणि वारकरी बांधव
पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो, विचार करा, ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आपला संसार सोडून 600 किलोमीटरचा प्रवास हात चालत संत मुक्ताबाई यांच्याबरोबर हे सगळे वारकरी बांधव असतात बघा. मग मित्रांनो, संत मुक्ताबाई यांचा हा पालखी सोहळा आपल्या भागातून जात असेल, आपल्या गावातून जात असेल, आपल्या गावाच्या जवळून जात असेल, आपण या वारीमध्ये 4 पावलं तरी नक्की चाला आणि आपल्या ऐपतीप्रमाणे या पालखी सोहळ्यातील माझ्या वारकरी बांधवांना आपण काहीतरी दान द्या, नक्की द्या. पाण्याच्या बाटल्या, औषधं, अन्नदान हे आपण नक्की करा. कारण आपण जे दान करणार आहोत ते वारकरी बांधवांना दिल्यामुळे हे दान तुमचं पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचेल, म्हणजेच भगवंताला प्रसाद पोहोचेल आणि भगवंताची कृपा तुमच्यावर निश्चित राहील. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मित्रांनो, वारीचा आनंद नक्की घ्या बघा. कारण हा पंढरपूरच्या वारीचा जो आनंद आहे तो याच मृत्यू लोकात आहे. हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही तुम्हाला पाहावयास मिळणार. म्हणून मित्रांनो, वारीमध्ये नक्की आपण थोडं का होईना चाला, भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये प्रवेश या मनापासून ही वारी केल्यानंतर. तर मित्रांनो, संत मुक्ताबाई यांचा जो पालखी सोहळा आहे याचं 2026 वेळापत्रक आपण जाणलं असेल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे असे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. कारण सगळ्या संतांच्या पालखीचं वेळापत्रक या चॅनलवरती आम्ही टाकले. आणि फक्त विश्वासानं कमेंट आम्हाला रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा.